पाकिस्तानने झिम्बाब्वे विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कमबॅक केलंय। पाकिस्तानने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवलाय। झिम्बाब्वेने पाकिस्तानला 146 धावांचं माफक आव्हान दिलं होतं। पाकिस्तानच्या सलामी जोडीनेच हे आव्हान सहज पूर्ण केलंय। पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे। भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी यंत्रणेने 4 वर्षांसाठी निलंबित केले। मार्च मध्ये डोप चाचणीसाठी त्याने नमुना देण्यास नकार दिला होता। त्यामुळे NADA ला हा मोठा निर्णय घ्यावा लागलाय आणि या गुन्ह्यासाठी NADA ने सर्वप्रथम बजरंग पुनियाला 23 एप्रिल रोजी निलंबित केलं होतं। भारताचा ग्रँड मास्टर दोम्माराजू गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीमधील मंगळवारी झालेल्या दुसऱ्या डावात गतविजेत्या डिंग लिरेनला बरोबरीत रोखलं। काळ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशने अर्ध्या गुणाची कमाई केली। 14 डावांच्या या लढतीत सोमवारी झालेल्या पहिल्या डावात लिरेनने विजय मिळवला होता। त्यामुळे आता 2 डावांनंतर लिरेन 1.5 0.5 असा आघाडीवर आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं भवितव्य शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत निश्चित होणार आहे। भारताने पाकिस्तानात खेळण्यास केलेला विरोध आणि पाकिस्तानने संमिश्र प्रारूप आराखड्यास दिलेला नकार यामुळे या स्पर्धेच्या आयोजनातील तिढा गुंतागुंतीचा बनलाय। स्पर्धेच्या आयोजनावरून निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यासाठीच ICC ने शुक्रवारी आभासी पद्धतीने बैठकीचं आयोजन केलंय। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे। यावरून मोठा संघर्ष सुरू आहे। पण त्याआधीच पाकिस्तान क्रिकेटची अवस्था बिकट होताना दिसते। याचं कारण इस्लामाबादमध्ये सुरू असलेली राजकीय निदर्शने। त्याचा फटका थेट खेळांवर होताना दिसतोय। या विरोधामुळे श्रीलंकेचा असंघ आता आपल्या देशात परतत आहे। पाकिस्तान शाहीन विरुद्धची एकदिवसीय मालिका त्याने मध्यंतरी सोडली आहे। भारत पेट्रोलियम यांच्यातर्फे 43व्या PSPB आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भारतीय ऑलिम्पिकपटू रोहन बोपन्ना, सुमित नागल, अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे यांसह डेव्हिस कूपर, युकी भांबरी, विष्णू वर्धन हे अव्वल भारतीय टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवलाय। ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 27 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे आणि या स्पर्धेत 100हून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार आहे। दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 आज म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे। उभय संघांमधील हा सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे होणार आहे। पहिल्या T20 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 4 गडी राखून पराभव केला। यासह पाहुण्या संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। काल नोएडा इंडोर स्टेडियमवर पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली केसी यांच्यात 39-39 अशी बरोबरी साधली आहे। पहिल्या हाफमध्ये पटना पायरेट्सने खेळावर वर्चस्व राखल्यानंतर दबंग दिल्ली केसीने दुसऱ्या हाफमध्ये शानदार पुनरागमन केले। पटना पायरेट्ससाठी देवांकने सर्वाधिक 15 गुण मिळवले तर दीपकने 7 आणि अंकितने उच्च 5 गुण मिळवले। दरम्यान आशू मलिकने आणखी एका सुपर 10 मध्ये आपला शानदार फॉर्म कायम ठेवलाय। आशिषने 7 आणि नवीन कुमारने 6 गुण मिळवून 11 गुण मिळवलेत।